आजचा हा व्हिडिओ नवीन पिढीच्या मुलांसाठी आहे, जे छोट्या छोट्या गोष्टीवर आत्महत्या करतात। कुणी शाळेत नापास झालं म्हणून मरतो, तर कुणी मुलींना धोका दिला म्हणून मरतो, कुणी घरच्या टेन्शनने मरतो, तर कुणी बायकोच्या टेन्शनने मरतो, कुणी कर्ज जास्त झालं म्हणून मरतो, तर कुणी पत्ते खेळून पैसे घालून मरतो। आज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीची एक सत्य घटना सांगणार आहे। माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं आणि तिच्या लग्नाच्या नंतर 3 वर्षांनी तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली, कारण त्याला घरचं टेन्शन होतं म्हणून। आता विषय असा आहे, तो तर घरच्या टेन्शनने मेला, पण त्याच्या बायकोचा काय दोष होता? काय विचार केला नाही त्याने की मी मेल्यावर माझ्या बायकोचं कसं होईल? घरचे कोणीतरी बोलले म्हणून त्यानं फाशी घेतली आणि स्वतःला आझाद केलं। मी मेल्यावर माझी बायको कुठे जाईल, कुठे राहील, तिला कोण सांभाळेल, याचा विचार का नाही केला त्याने? कोणीतरी त्याला बोललं आणि त्याला ते सहन न झाल्यामुळे त्यानं आत्महत्या केली। स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने आपल्या बायकोचे जीवन बर्बाद केले। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे मुलं लग्न झाल्यानंतर आत्महत्या करताय, पण ते मेल्यावर त्यांच्या बायकाचं काय काय होतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। ज्या बाईनं कोणाचा एक शब्द ऐकून घेतला नाही, त्या बाईला आपल्याच माणसाच्या तोंडातून ऐकावं लागतं की तूच काहीतरी केला असशील, तूच काहीतरी बोलली असशील म्हणून त्याने आत्महत्या केली। भाऊजाई रोज तिला जेवताना ताने मारत असतात की एकदा तर दिलतं हिचं लग्न करून, परत आली आमच्या मुळावर। तेव्हा काय वाटत असेल तिला? नवरा मेल्यावर सगळे तिला विधवा म्हणतात। जे लोक तिला कधी मान वर करून सुद्धा पाहत नव्हते, ते लोक सुद्धा तिला आज वाईट नजरेने पाहतात। गावात एवढे कुत्रे नसतील तेवढे हलकट तिच्या माग लागतात, फक्त एका गोष्टीमुळे, कारण तिचा नवरा नाही म्हणून। ती पण बिचारी स्वतःला किती दिवस आवरणार? लोक चांगलं जरी वागलं तरी नावं ठेवतात आणि वाईट जरी वागलं तरी नावं ठेवतात। मग ती बिचारी कदरून कदरून एका कुत्र्याच्या जाळ्यात अडकून जाते। जेव्हा तो जिवंत होता तेव्हा त्याच्या बायकोकडे कुणी साधं जरी पाहिलं तरी त्याला खूप राग यायचा, आणि आज त्याच्या बायकोवर अशी वेळ आली आहे की ती स्वतः होऊन एका कुत्र्याच्या जाळ्यात अडकली आहे, कारण तो मेला म्हणून बायकोवर ही वेळ आली आहे। नाईलाजाने बायकोला अशी कामं करावं लागतात की जे तिला आवडत नाही। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला कोणीतरी हात लावेल, तिला मजबुरीने कुणापाशी तरी झोपावं लागेल। या गोष्टीचा विचार करा आणि नंतर आत्महत्या करायचा निर्णय घ्या। तुम्ही आत्महत्या करून काही क्षणात मरून जातात, पण जे मागं राहणारे लोक आहेत, तुमची बायको, तुमचे आईवडील, त्यांना आयुष्यभर क्षणोक्षणी मरावं लागतं। मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आत्महत्या करायच्या अगोदर आपल्या पूर्ण परिवाराचा विचार करा आणि नंतर आत्महत्या करायचा निर्णय घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा।